नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मी अजित आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर आपण सुरुवातीपासूनच पाहत आलो आहोत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काही ना काहीतरी बदल होताना दिसत आहे। तर आता एक मोठा बदल, मोठी माहिती आपल्यासमोर आली आहे, ती आपण आता पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, कुठेही जाऊ नका, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जेवढं होईल तेवढं माझ्या माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोचू शकेल। ठीक आहे। MA टेक्नॉलॉजी चॅनलकडून वेळोवेळी तुम्हाला अपडेट दिल्या जात आहेत आणि ह्याच्या पुढच्याही काही अपडेट ज्या येतील त्या मी तुम्हाला वेळोवेळी देत जाईन। परंतु त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करतो, अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि जर व्हिडिओ आवडलाच तर एक लाईकसुद्धा अवश्य करा। आता पहिली नवीन बातमी जी आहे ती तुम्हाला मी सांगतो। जर तुम्ही अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल आणि तुम्हाला आता भरायचं आहे, पण तुमचं अकाउंट नसेल, तुमचं खातं नसेल, त्या नावाने ज्या नावाने तुमचं आधार कार्ड आहे, ठीक आहे, तर त्या नावाने तुमचं खातं नाही आहे, तर आता तुम्ही खातं ओपन करायला गेलात तर मिनिमम 5 ते 10 हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट करणे अनिवार्य आहे आणि एवढी रक्कम तर आता आपल्याकडे नसेल। आणि जर समजा माझ्या गावखेड्यातल्या ज्या भगिनी आहेत, माता आहेत, त्यांना जर तिथे ओपन करायचं झालं तरी तिथे मिनिमम 3,000 रुपये डिपॉझिट करावे लागत आहेत। तर तुम्हाला घाबरून जायचं नाही आहे। आता बहुतांश बँकांनी आता ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्याकरता झिरो बॅलन्स अकाउंटची सुविधा जी आहे ती आता सुरू केली आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत, आधार कार्ड घेऊन जायचं आहे, 2 फोटोज घेऊन जायचे आहे आणि एकही रुपया न भरता तिथे आधार कार्डच्या नावाने त्याच नावाने तुम्हाला तिथे खातं ओपन करून घ्यायचं आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तिथे खातं ओपन कराल तेव्हा तुमचं आधार कार्ड लिंक करायला विसरू नका, किंवा जर कुठल्याही पोस्टामध्ये तुमचं अकाउंट असेल, खातं असेल तरी ते आता इथे चालणारं आहे। आणि नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही पोस्टात जा, तुमच्या डॉक्युमेंट्स घेऊन जा, आधार कार्ड घेऊन जा, 2 फोटोज घेऊन जा, तिकडे 1 ते 2 दिवसामध्ये तुमचं खातं जे आहे ओपन करून तुम्हाला मिळेल आणि तेही खातं तुम्हाला इथे चालणार आहे। मात्र तिथेही तुम्ही आधार कार्ड लिंक करायला विसरू नका। तर हा व्हिडिओ माझ्या माता भगिनींना जेवढा होईल तेवढं शेअर करा आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका। यापुढे काही ज्या नवनवीन अपडेट असतील त्या MA टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत घेऊन येईलच, पण तत्पूर्वी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन दाबा। तर आता मी इथेच थांबतो, आजच्या पुरतं इतकंच। पुन्हा भेटू अशा एक व्हिडिओसह, तोवर तुमची रजा घेतो, काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय।